आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला. मुलांनो, रात्री आपण आकाशामध्ये पाहिलं तर अनेक चांदण्या आणि तारे दिसतात. पण या चांदण्या पृथ्वीपासून खूप दूर आहेत. आकाशातील काही चांदण्या लुकलुकताना दिसतात, तर काही चांदण्या लुकलुकताना दिसत नाहीत. आकाशातील या सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू समजतो. चंद्र, सूर्य हे पृथ्वीच्या जवळ आहेत, म्हणून चंद्र आणि पृथ्वी गोलाकार आहेत हे आपल्याला सहज दिसू शकते. त्या व्यतिरिक्त इतर तारे, ग्रह हेही आपण पाहतो. चंद्र, सूर्य, तारे, ग्रह या सर्व खगोलीय वस्तू आहेत. मुलांनो, तुम्ही जर रात्री आकाशातील चंद्राचे आणि चांदण्याचे निरीक्षण केलेत तर तुम्हाला त्यांच्या रंगात, आकारात, त्यांच्या प्रखरतेत आणि त्यांच्या स्थानात होणारा बदल सहज पाहता येईल. म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा शुभ्र पांढऱ्या रंगासारखा दिसतो, पण त्यात थोडेसे काळसर डागही दिसतील. चांदण्या शुभ्र पांढऱ्या रंगाच्या दिसतील. चंद्राचा आकार चांदण्यांच्या आकारापेक्षा मोठा असेल तुम्हाला दिसेल. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण गोल दिसेल. नंतर दररोज हळूहळू त्यांच्या आकारात पहिल्यापेक्षा लहान लहान होत जातील आणि अमावस्येच्या दिवशी तो दिसेनासा होईल. मुलांनो, चंद्राचा आकार हा एकसारखा स्थिर असतो. याउलट काही चांदण्या लुकलुकतात तर काही चांदण्या लुकलुकत नाहीत. हे जे काही मी सांगितले त्यांचा तुम्ही स्वतः अनुभव घ्या. तारे. मुलांनो, आकाशाचे निरीक्षण करताना ज्या चांदण्या लुकलुकताना दिसतात त्यांना तारे असे म्हणतात. ताऱ्यांचा प्रकाश कमी जास्त होत असतो आणि ते स्वयंप्रकाशी असतात. स्वयंप्रकाशी म्हणजे स्वतःचा प्रकाश किंवा उजेड असणारे. रात्रीच्या वेळी बहुधा तारे निळसर व पांढऱ्या रंगाचे दिसतात. काही ताऱ्यांचा रंग लालसर, तांबूस, हिरवट किंवा पिवळसर दिसतो. मुलांनो, सांगा पाहू, पृथ्वीवर ऊर्जा म्हणजेच उष्णता आणि प्रकाश कोणत्या खगोलीय वस्तूमुळे मिळते? ऊर्जा सूर्यापासून मिळते. सूर्य हा एक तारा आहे. सूर्य हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा आहे. इतर ताऱ्याच्या मानाने सूर्य आपल्यापासून जवळ आहे, म्हणूनच तो आपल्याला मोठा आणि तेजस्वी दिसतो. सूर्याभोवती ग्रह, उपग्रह फिरतात. आपल्याला पृथ्वीवरील सजीवास जीवन आवश्यक ऊर्जा सूर्यापासून मिळते. सूर्याचा प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या लुकलुकत दिसत नाहीत. ग्रह. मुलांनो, ग्रहाचे सूर्यमालिकेतील स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. ग्रहांना तारे प्रकाश देतात. प्रत्येक ग्रह हा स्वतःभोवती फिरता सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. त्यामुळे ग्रहांना एका प्रदक्षिणेत त्याचे सूर्यापासूनचे अंतर बदलत राहते. मुलांनो, आपण ग्रह आणि तारे म्हणजे काय हे समजून घेतले, तर आता आपण या दोघातील फरक समजून घेऊ. ग्रह. ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे असे म्हणतात. तारे हे स्वयंप्रकाशी असतात.